श्री स्वामी समर्थ. पापड्या केल्याच्या नंतर मी हे करताना परेशानी आणि नंतर पण परेशानी. तर हे डब्यात भरून ठेवायचं, हे सगळं काही जिथल्या तिथं ठेवून द्यायचं. खूप पसारा राहतो आणि परत मला गहू काढायला जायचं होतं कुरडयासाठी. तर ही मिशन आहे बघा. तर याच्यात 5च मिनिटात ना 5 किलो गहू निघतात. काय टेक्नॉलॉजी निघली. नाहीतर पहिल्या बायकांना पाट्यावर वाटावं लागत होतं. रात्री मी ना जेवणात कारल्याची भाजी केली तर मुलं खात नाहीत म्हणून टमाटाचा ठेचा बनवला. तर मिरच्या भाजून घेतल्या. त्यात लसण, शेंगदाणे, कोथिंबीर हे सगळं काही बारीक करून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि नंतर टमाटर परतून घेतलं मी तव्यावर आणि ते पण बारीक करून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि हे चांगलं तेल टाकून परतून घ्यायचं. तर मुलांना खूप आवडतो हा टमाटाचा ठेचा आणि कारल्याची भाजी पण एवढी छान झाली होती, की मुलं खात नाही तरी पण खाल्ली. जेवण झालं, शतपावली करून आलो आणि सकाळी लवकर उठले. आज मला करायचं होतं कुरडया, तर त्याचा चिक असा झालाय बघा. तर याचं वरचं पाणी मी काढून घेतलंय आणि पाण्याला आदन ठेवलं, त्यात मीठ घातलं आणि हा चिक एकटीनेच हाटला तर याला खूप हटावं लागतं आणि घट्ट करावं लागतो आणि चांगलं हाटलं तरच याचे चांगलं बनतं, नाहीतर याची मेहनत जास्त हटण्याचीच असते. तर खूप छान झाल्यात माझ्या कुरडया. तुम्हाला नंतर दाखवतेच. सगळं काही एकटीनेच घालून घेतलं. नंतर थोडं राहिल्यावर आत्या आल्या, नको म्हटलं तरी येतातच. तर कुरडया घालून खाली आले आणि आज खूप दिवसानंतर मी बिस्किट खाल्ले. कशा झाल्यात माझ्या कुरडया, कशा वाटल्या नक्की सांगा. बाय.